हॅलो, शशिकला किचनमध्ये आपलं स्वागत आहे. तुम्ही ना मला जास्त फोकस हल्ली ह्याच्यावरच करते म्हणून माझा चेहरा दिसत नाही. मी आता मी काजू बटाट्याची भाजी करणार आहे. आपल्या आता ओले काजू नाही आहेत म्हणून मी एक वाटी सुके काजू घेतलेले. हे बघा, हे आता मी एक वाटी सुके काजू इथे भिजत टाकते. 2 बटाटे, हे भिजत टाकलेले काजू, 2 मीडियम साईजचे 2 टोमॅटो, 1 टोमॅटो, 2 मीडियम साईजचे कांदे आणि 1 कोथिंबीर. ह्याला जास्त काय हे लागत नाही. आणि आपल्याला हा मालवणी मसाला, हळद आणि मीठ. तर मी आता गॅस चालू करते. आपल्याला कधी काय आपल्या घरात भाजी नसेल, आपल्याला तर काय आता ओल्या काजू मिळत नाही, पण आपण अशा साध्या ह्याची सुक्या काजूची भाजी करू शकतो. त्याला कोमट पाण्यात किंवा असं भिजत टाकलात तर मी साध्याच पाण्यात टाकले तरी पण चालतात. पण आपली ग्रेव्ही तयार होईल तर त्याला भिजत ठेवायचे. आम्ही गॅस चालू केलाय. तेल तापला की आपल्याला कांदा टाकायचा आहे. आणि हे आपलं घरगुती वाटण. माझं वाटण तर 2-3, 4 दिवसाचं तयारच असतं. सुकं खोबरं, ओलं खोबरं नाही, सुकं खोबरं. आम्ही जरी मालवणी असलो तरी आम्ही सुकं खोबरं वापरतो. मी ओलं खोबरं वापरतच नाही. मला तो जरा याचा वेगळाच कलर वाटतो, मसाल्याचा सफेद वाटतो. आपल्याला चांगला कांदा लाल करून घ्यायचा आहे. ही साधी आणि सोपी भाजी आहे. आपण तर काय नेहमी म्हणजे घरगुती म्हणजे बाजाराची अशी काजू मसाला वगैरे असं वेगळं असतं. हे असं हे वेगळं. आपला कांदा लाल झालाय. आपण थोडीशी आलं लसूण पेस्ट टाकते. आपल्या वाटणामध्ये आहेच पण टाकते जराशी. या स्टेजला आपल्याला आलं लसूण पेस्ट टाकायचे आणि टोमॅटो टाकायचे. कांदा लाल म्हणजे आपल्याला टोमॅटो टाकायचंच नाही, नाहीतर कांदा कच्चा राहतो. आपल्याला मस्त टोमॅटो टाकायचे. टोमॅटो टाकल्यानंतर हे मी वाटण टाकते. आपण वाटण आपल्याला चांगलं 2-3 दिवसाचं असतं. चांगलं तेलात परतलं पाहिजे. आपल्याला जेवढं पाहिजे तेवढं आपल्याला आपलं वाटण वापरताना आपल्याला 1 तास तरी आपल्याला बाहेर काढून रूम टेम्परेचरवर ठेवायचं असतं. फ्रीजरमधले असतं ना ते. आणि चांगलं तेलात परतून घ्यायचं असतं. आणि याला चांगली परतते. गॅस मिडियम करते मी. आतापर्यंत माझा गॅस फुल होता. आपल्याला भाजी काय नाही, काय असं करायचं तर चांगलं 1 वाटी काजू घ्यायचे, ते भिजत टाकायचे, सुके काजू. 1 बटाटा कापला, रस्सेवाली भाजी केली, काम झालं. काजू मसाला तो हॉटेलचा वेगळा असतो, ही आपली घरगुती भाजी वेगळी असते. पण ही भाजी घरगुतीच भाजी छान टेस्टी लागते. मी 2 मिनिटं अशी झाकण ठेवते. तर आपण त्याच्यात मसाले घालूया. याच्यामध्ये हळद घालते, थोडीशी हळद. चांगली आपल्याशी ग्रेव्ही झालेली आहे. तुम्हाला अजून ग्रेव्ही पाहिजे असेल आपल्याला तर आपण असं हे वाटण, हा मालवणी मसाला माझा. मी कोणतेच दुसरे मसाले वापरतच नाही. धनिया पावडर नाही, काय नाही. फक्त मी माझा मसाला वापरते. मी गरम मसाला पण वापरत नाही. गॅस माझा मीडियम आहे. मसाल्यात चांगलं तेल सुटलेलं आहे. तर काजू कसे आपल्याला भिजत टाकले आणि शिजायला पण हलके असतात म्हणून आपल्याला ह्याच्यामध्ये आधी सध्या बटाटे टाकायचे. आणि स्वच्छ कापून स्वच्छ धुवून घेतलेले 2 मीडियम साईजचे 2 बटाटे घेतले. आपल्याला भाजी पण पुरायला पाहिजे ना. थोडीशा काजूने काय आपलं होत नाही म्हणून असे चांगले 2 बटाटे घेतले. मस्त असं तेलामध्ये चांगले परतून घ्यायचे. त्याला 1 वाफ काढून घ्यायची. मग आपल्याला काजू टाकायचे. बटाट्याला चांगले मी परतून घेतले आणि त्याला अशी चांगली 1 वाफ काढून घेते. मग आपल्याला काजू टाकायचे. वाफ निघेपर्यंत मी हात धुवून येते.
हे बघा आता बटाटे आपल्याला एक वाफ काढलेली आहे बटाट्याला. ते बघा थोडेसे किंचित असे नरम झालेले आहेत आपल्याला. आता आपल्याला याच्यामध्ये काजू टाकायचे. काजू शिजायला वेळ लागत नाही. मी एक वाटीच घेतली, अशी छोटी एक वाटीच घेतलेली. आपल्याला असं काजू बटाटा असं दिसलं पाहिजे म्हणून असे 2 भाग करा. एक भाग करून घेतला तरी चालेल. त्याचे सहसा 2 सुक्या काजूचे 2 भाग होत नाहीत, असं तुटत जातात. नाहीतर असे 2 भाग केलात ना तसे भरपूर होतात. पण मी करायला गेली पण त्याचे होत नाहीत, लगेच चुरा होतो म्हणून मी सोडून टाकलं ते. चांगलं यायला आपल्याला याच्यामध्ये परतायचं आहे. मस्त मसाल्यामध्ये परतून घ्यायचे काजू. पण जरा मसाला लागू दे. इकडे मी पाणी गरम करत ठेवलंय. आपल्याला ह्याच्यामध्ये गरम पाणी घालायचंय. का माहितीये, आपण परत थंड पाणी ओतला तर त्याचा कलर पण निघून जातो, त्याचा कट पण निघून जातो आणि बटाट्याचे चिवी बनतात. त्याच्यामध्ये मी आता गरम पाणी घालते. आपल्याला जेवढं पाहिजे तेवढं, रस्सेवाली पाहिजे तर रस्सेवाली. पण त्याला इथे गरम पाणी स्वयंपाक करताना कधी पण टोपामध्ये असे गरम पाणी करून ठेवायचं आणि ते डाळीला म्हणा कशाला म्हणा असं वापरायचं. तर मी याला चांगले शिजवून घेणार आहे. कारण बटाटे आपल्याला शिजायचे आहेत अजून. तर मी वरून मीठ घालते. गरम पाण्यामुळे ना आपल्याला भाजीला चांगलं असं म्हणजे तेल असं चांगलं तरंगतं असं. आपल्याला गरम पाणी घालायचं. आता मी अशीच 5 ते 6 मिनिटं मी बघणारच नाही तिला. आता चांगली शिजू दे तिला. हे बघा आपण आता उघडून बघूया. मी ते जवळजवळ 6 ते 7 मिनिटं चांगले असं झाकून ठेवलं. कारण आपल्याला काजू नाही पण बटाटा शिजला पाहिजे म्हणून मी आता बटाटा चेक करते. अशी रस्सेवाली मला पाहिजे होती. बटाटा पण एकदम छान शिजलेला आहे. आता आपली भाजी तयार आहे. म्हणजे अशी करून बघा घरगुती भाजी रस्सेवाली. थोडी काजू घालायचे, 2 बटाटे घालायचे आणि 1 वाटी छोटे वाटी काजू घालायचे. छानपैकी रस्सेवाली भाजी होऊन जाते. आपल्याला हॉटेल टाईप करण्यापेक्षा हे असं छान लागतं. ती ग्रेव्ही खाण्यापेक्षा आपल्या मसाल्यातली ग्रेव्ही खाऊन बघा. चला हे बघा अशी छानशी घट्टसर झाली. कोणाला अजून पातळ असेल तर तुम्ही असं गरम पाणी थोडंसं टाकू शकता. कशी वाटली माझी काजू बटाटा तुम्ही मला सांगा, कमेंट करून सांगा नक्की. आणि माझ्या चॅनलला नवीन असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. आता माझा गॅस मी बंद करते.